आरक्षणाच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. बोला विजय एकनाथ शिंदे साहेब बोलतो तुम्ही. विजय भाऊ नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आता मला सांगितलं अजित भाऊनी, तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलून येतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये. हा, आणि बैठक लावू, मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग निरोप आपल्याला देतो. नक्की आपण बैठक घेऊन त्यामधून काय मार्ग काढता येईल बघू आपण. हा, आरक्षण आमच्या हक्काचं. अर्जुन भाऊ काय सांगू. आठ दिवसापासून आम्हाला निवेदन करतो लोकसेवा मार्गाने आणि कलेक्टर आणि एसपीना निवेदन दिलं. मला बसण्यासाठी जागा देखील दिली नाही. आज 74 वर्षात आम्हाला जर बसण्यासाठी जागा नसेल तर मी झाडावर 3 दिवस उपोषण केलेलं साहेब. ही लोकशाही राहील का नाही, असं का बरं आमचं. नाही, असं चुकीचं आहे सर. लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला सहकार्य करणं नाही. जेव्हा मी झाडावर चढलो तिथे पीआय पोलीस मला गैरफायदा देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे किती गुंडेशी झाली साहेब. नाही, असं कोणी केलं असेल त्याला सोडणार नाही आम्ही. चुकीच्या पद्धतीने कोणी केलं वागेल तर त्याला माफ नाही. आणि ते मान्य बोलून आमचं मान्यास एवढं जर मान्य केलं तर समाज त्यांच्या पाठीशी राहील साहेब. आणि शिष्टमंडळी करायला पाहिजे. मी बोलतो साहेब एक विनंती करा साहेब, त्यांना सलाईन तर लावा. 8 दिवस झाले साहेब. तुमच्या शब्दावर साहेब घेईल तो. त्याला विनंती करा. साहेब त्याला तुम्ही सांगा सलाईन घेऊन. बोलतो. तब्येत आलो बाबा. विजय भाऊ, आपल्याला आंदोलन करायला तर आपल्या शरीरात ताकद पाहिजे की नाही. मग आपलं शरीर नीट पाहिजे. तर तुम्ही सलाईन करून घेऊन ते लोकांना, शेवटी तुमची लिडरशिप पाहिजे ना. त्यामुळे तुम्ही सलाईन घ्या आणि इथं लोक आपल्याला भेटतील. शिष्टमंडळ आणि तुमच्याही शिष्टमंडळाला आपण भेट देऊ, त्यामध्ये चर्चा करू. मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो स्वतः. साहेब खूप भोळा समाज आहे. आया बहिणीचे डोळ्यातले अश्रू आम्हाला देखसत नाही, म्हणून आम्ही एवढं मोठं काम करतोय. नाही, बिलकुल. भाऊ संजूला पाठवून द्या राठोडला. इकडं संजू राठोडला पाठवून द्या भाई. हा, उद्या पंकजा येते.